नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द हिस्ट्री हब या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भेट देणार आहोत एका अशा गडाला ज्याने इतिहासात शेकडो राजकीय घडामोडी अनुभवल्या। एक असा किल्ला जिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासाचा निर्णायक मोर्चा आखला। आजचा आपला विषय आहे पन्हाळगड। पन्हाळगड हा महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे। सह्याद्रीच्या कुशीत बसलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3177 फूट उंच आहे। याचे क्षेत्रफळ तब्बल 147 हेक्टरपेक्षा अधिक असून तो महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक मानला जातो। पन्हाळगडाचे नाव पन्हाळा या संस्कृत शब्दावरून पडले असून याचा अर्थ आहे पाण्याचे घर, कारण या गडावर 100हून अधिक पाण्याची टाकी व कुंड आहेत। पन्हाळगडाचा इतिहास इसवी सन 1187 मध्ये चालुक्य राजवटीपासून सुरू होतो। त्यानंतर यादव, बहमनी, आदिलशाही, मराठा आणि शेवटी इंग्रज अशा अनेक सत्तांच्या ताब्यात हा किल्ला राहिला। 1289 साली यादव राजा रामचंद्र याने या गडावर काही बांधकामे केली। 1510 मध्ये बहमनी सुलतानांपैकी महमूद गवानी याने गडाचा ताबा घेतला। नंतर तो बाजीपूरच्या आदिलशाही राजवटीत आला आणि शहाजीराजे भोसले यांच्याकडे काही काळ दिला गेला। यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1673 साली हा गड जिंकून घेतला आणि मराठ्यांच्या साम्राज्यात समाविष्ट केला। 1660 साली सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता। महाराज आणि त्यांचे मावळे गडात अडकले होते, पण तेव्हा महाराजांनी एक बुद्धिमत्तेने आखलेली योजना अंमलात आणली, ती म्हणजे पलायन आणि विशाळगड गाठणे। बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या अतुलनीय बलिदानामुळे महाराज गडातून निसटून शकले। याला पन्हाळगड ते विशाळगड हा ऐतिहासिक पलायन प्रवास म्हणतात। पन्हाळगड ही तानाजींच्या पथकाची एक महत्त्वपूर्ण ठाणी होती। जरी सिंहगडाचे युद्ध त्यांच्या नावावर प्रसिद्ध आहे, तरी अनेक मावळ्यांनी या गडावरून मोहिमांचे नियोजन केले। पन्हाळगड हे स्थापत्य दृष्टिकोनातून देखील अनोखे ठिकाण आहे। पन्हाळगडावर आपल्याला मुख्य 3 दरवाजे दिसतात: साची दरवाजा, पावनखिंड दरवाजा आणि शहराकडे जाणारा दरवाजा। त्यानंतर गडावर अंबरखाना, धक्काबुर्ज, राजवाडा अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। पन्हाळगडावर पाण्याची अत्यंत उत्कृष्ट व्यवस्था आहे। सुमारे 100 पेक्षा जास्त पाण्याची टाकी, विहिरी व कुंडे येथे आहेत। मधु टाक, संध्या टाक आणि कळशीकुंड ही प्रसिद्ध जलसाठ्यांची ठिकाणे आहेत। या टाक्यांत पावसाचे पाणी साठवून उन्हाळ्यात उपयोगात आणले जात असे। पन्हाळगड कोल्हापूरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे। गडावर जाण्यासाठी रस्ता सुबक आणि डांबरी आहे, त्यामुळे वाहनांनी पोहोचता येते। गडावरून आपल्याला सह्याद्रीचे मनोहरी दृश्य दिसते। वातावरण थंड आणि आल्हाददायक असून पावसाळ्यात येथे हिरवाईने नटलेली निसर्गाची जादू पाहायला मिळते। पन्हाळगडावर दरवर्षी शिवजयंती, गणेशोत्सव व दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। पावनखिंड युद्ध हा भाग वेगळीच वीरता जागवणारा आहे। अनेक चित्रपट, नाटक व इतिहासावर आधारित मालिका या गडाच्या पार्श्वभूमीवरून तयार झाल्या आहेत। आज पन्हाळगड हे एक प्रमुख पर्यटन स्थळ झाले आहे। येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात। येथील पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे अंधारबाब, धक्काबुर्ज, राजवाडा, अंबरखाना, सजीव किल्ला प्रवेशद्वार, सिद्धेश्वर मंदिर, तक्रार जबाब तलाव, सप्तसागर विहीर अशी अनेक ठिकाणे पाहायला मिळतात। पन्हाळगडावर शिवाजी महाराज तब्बल 5 महिने वास्तव्य करत होते। गडावरून निघालेला गुप्त बोगदा आजही पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे। येथील हवामान कोल्हापूर शहरापेक्षा थंड असून गडावर हिल स्टेशन सदृश्य अनुभव मिळतो। मित्रांनो, पन्हाळगड हा केवळ एक गड नाही, तर तो आहे मराठ्यांच्या पराक्रमाचा आणि शौर्याचा साक्षीदार। शिवरायांच्या धैर्याच्या योजना इथून आखल्या गेल्या, वीर बाजीप्रभूंचे बलिदान इथून स्फुरले। या गडाने शेकडो युद्ध पाहिली, पण अद्याप तो अभिमानाने उभा आहे, इतिहासाच्या साक्षीसारखा। जाता जाता एवढंच म्हणावं लागेल, दगडांनी बांधलेला हा गड असला तरी इतिहासाच्या पानांवर
त्याचे नाव कोरले गेले आहे सोन्याच्या अक्षरात. जर तुम्हाला पन्हाळगडावरील ही माहिती आवडली असेल तर द हिस्ट्री हबला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात भेटूया अशाच एका महान ऐतिहासिक ठिकाणासह. तोपर्यंत जय शिवराय, जय इतिहास. धन्यवाद.